नमस्कार मित्रांनो मी आपला मनोहर पाटील। मित्रांनो, आपले सरकार सेवा केंद्राची ई-केवायसी करणे आता गरजेचे आहे आणि त्यासाठी पॅन कार्ड व्हेरिफाय करणं खूप महत्त्वाचे आहे। आता त्यासाठी तुमच्याकडे पॅन कार्ड असणं गरजेचं आहे आणि दुसरं तुमच्याकडे कॅन्सल चेक असणं खूप गरजेचं आहे। तर मित्रांनो, कॉम्प्युटरवरती केवायसी कशी करतात याची संपूर्ण डिटेल आपण पाहूया। तर चला मित्रांनो, आपण आता स्क्रीनकडे वळूयात। स्क्रीनवर आल्यानंतर सर्च बारमध्ये digitalseva.gov.in सर्च करा, एंटर द्या। एंटर दिल्यानंतर तुमच्यासमोर CSCचं पोर्टल ओपन होईल। इकडे राईट साईडला वरती कॉर्नरला लॉग इन बटन आहे, त्याला क्लिक करा। त्याला क्लिक केल्यानंतर तुमच्या लॉग इनचं एक पेज ओपन होईल डिजिटल सेवाचं। या ठिकाणी तुम्हाला CSC ID, पासवर्ड आणि तुम्हाला कॅप्चा टाकून लॉग इन करायचं आहे। मी संपूर्ण डिटेल तुमच्यासमोर लाईव्ह भरून घेतो। सर्व डिटेल फेच केल्यानंतर आपण लॉग इन बटनाला क्लिक करणार। आता पासवर्ड टाकून घेतो आणि हा कॅप्चर येतो जशाचा तसा इथं फिल करायचा आहे। तो फिल झाल्यानंतर लॉग इन बटनाला क्लिक करायचं आहे। लॉग इन बटनाला क्लिक केलं, तुमच्यासमोर एक पेज ओपन होईल। डिअर मनोहर धर्मा पाटील, युअर पॅन इज नॉट व्हेरीफाय, टू अपडेट युअर पॅन डिटेल्स काइंडली लॉग इन ऑन रजिस्ट्रेशन पोर्टल। यासाठी आपल्याला क्लिक हिअर याला क्लिक करायचं आहे। याला क्लिक केल्यानंतर एक पेज ओपन होईल लॉगिंग अकाउंटचं। तर या ठिकाणी आपल्याला CSC ID टाकायचा आहे आपला, जो आपण CSC ID चालू करणार आहे तो टाकून झाल्यानंतर फिंगरप्रिंट याला ऑप्शनला क्लिक करा आणि हा जो कॅप्चर आहे तो कॅप्चर जसा फिल करा आणि इन्स्ट्रक्शनला टिक करा। पुन्हा इन्स्ट्रक्शन रीड करून घ्या आणि सबमिट बटनाला क्लिक करायचं आहे। करून झाल्यावर आता थोडं वेट करायचं आहे। इथं वरती ऑप्शन येईल अलाउ, याला अलाउ करा। हे करून झाल्यानंतर थोडं वेट घेईल। आता आपल्याला इथं इन्स्ट्रक्शन आलेलं आहे, या ठिकाणी वरती इन्स्ट्रक्शनला टिक करा आणि खाली स्टार्ट कॅप्चरला क्लिक करा। तुमच्या आता डिव्हाइस चालू झाले असेल L1, त्याचे आता तुम्ही थंब ठेवा, प्रोसेस होऊ द्या पूर्ण डिटेल। हे बघा, थंब आला, कॅप्चर झाला सक्सेसफुली। आता आपण नेक्स्ट स्टेपला जाणार आहोत, थोडं वेट करायचं आहे। आता आलो आपण आपल्या प्रोफाईलच्या डेस्कबोर्डवर। आता प्रोफाईलचे डेस्कबोर्ड आपल्याला इथं समोर दिसणार आहे। वरती ऑप्शन आहेत, आपल्याला लक्षात घ्यायची की आपली KYC अपडेट करायची। इकडे 2 नंबरचे ऑप्शन आहे बघा, KYC अपडेट, याला क्लिक करा। क्लिक केल्यानंतर KYC अपडेटचे इकडे राईट साईडला आपल्याला 6 ऑप्शन दिसतील। कम्युनिकेशन, KYC डॉक्युमेंट्स, पर्सनल डिटेल्स, बँकिंग डिटेल्स, पोलीस व्हेरिफिकेशन आणि GSTN डिटेल। आता आपल्याला पॅन कार्ड व्हेरीफाय करायचं म्हणजे बँकिंग डिटेलला क्लिक करायचं आहे। याला क्लिक केल्यानंतर आपल्याला डिटेल इथं बाकीचं आपलं नाव दिसेल, आपलं केऑक्स नाव दिसेल। त्या ठिकाणी आपल्याला आता खाली आपले अकाउंट होल्डर नेम म्हणजे आपले बँक खाते पासबुकवर जे नाव असेल सेम नाव तेच फिल करा। IFSC कोड फिल करा आणि इकडे अकाउंट नंबर फिल करा। आता इथं कॅन्सल चेक सांगितलं आहे त्यांनी, तर आपल्याला एक कॅन्सल चेक घ्यायचा आहे। त्याच्यावर कॅन्सल लिहून 2 रेषा द्यायच्या आणि कॅन्सल रेडी करून घ्यायचा आणि खाली ऑप्शन आहे आपल्याला आता पॅन कार्ड। आता मी सर्व डिटेल तुमच्यासमोर भरून घेतो लाईव्ह। हे बघा, माझं नाव जे अकाउंट होल्डर नेम आहे माझ्या पासबुकवर सेम तसं नाव फिल करतो। आता IFSC कोड टाकायचा आहे। IFSC कोड टाकल्यानंतर ॲटोमॅटिक तिथं तुमची कोणती ब्रांच आहे ती ॲटोमॅटिक येऊन जाणार आहे। आता आपल्याला अकाउंट नंबर टाकून घ्यायचा आहे। ॲक्युरेट अकाउंट नंबर टाका, खडाखोड करू नका, चुका करू नका, कारण ही डिटेल डायरेक्ट फेच होणार आहे। टाकला झालं। आता आपल्याला इथं सेव्हिंग अकाउंट असेल तर सेव्हिंग करा, करंट असेल तर करंट करा। माझं सेव्हिंग आहे म्हणून सेव्हिंग करतो। ब्राउझरला क्लिक करायचं, त्यानंतर चेकबुक मी रेडी स्कॅन करून ठेवलेला आहे, मी तुम्हाला दाखवतो लाईव्ह फोटो। हे बघा, हा फोटो आहे कॅन्सल चेक। या पद्धतीने तुम्ही तुमचा रेडी करून घ्या। ज्या बँकेचं तुम्ही देणार तोच कॅन्सल चेक रेडी करायचा आहे आणि याला आपण अटॅच करून घ्यायचं आहे। बघा, सबमिट ॲटोमॅटिक झालेला आहे आपला कॅन्सल चेक, नीट तुम्हाला दिसणार आहे प्रोफाईल। आता खाली पॅन कार्ड टाईपमध्ये यायचं आहे आणि इथं आपल्याला इंडिव्हिज्युअल करायचं आहे। हे करून झाल्यानंतर आपल्याला पर्सनल पॅन नंबर म्हणजेच आपल्याला पॅन कार्ड नंबर इथं टाकायचा आहे। पूर्ण पॅन कार्ड नंबर टाकून झाल्यावर व्हेरीफाय करा। व्हेरीफाय केल्यानंतर खाली बघा, पॅन कार्ड व्हेरीफाय सक्सेसफुली, नेम मॅच 100% यायला पाहिजे तरच तुमची डिटेल मॅच होणार आहे। आणि खाली बघा ऑप्शन दिलं राहील अपडेट ऑप्शनला क्लिक करायचं आहे। अशा पद्धतीने आपली जी पॅन कार्ड व्हेरिफिकेशन KYC ती सक्सेसफुली सबमिटेड झालेली, अगदी 24 तासात तुमचं हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे। अशा प्रकारे महत्त्वपूर्ण अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व तसेच बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। सर्व गरजूपर्यंत हा व्हिडिओ पोहोचणं अतिशय महत्त्वाचं आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम।